हाय हॅलो. तर वर्षभर टिकणारी आवळ्याची रेसिपी बघायची आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला रेसिपीकडे वळूया. आपल्याला आवळे मस्त बाजारातून धुवून आणायचे, कमी डागाचे, आणि त्याच्यानंतर एका टोपामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्याच्यावरती चाळणी ठेवून आपले आवळे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला मस्त याला शिजवून घ्यायचं आहे. 10-15 मिनटं झाल्यानंतर याला आपल्याला छान पंख्याच्या हवेखाली सुकून द्यायचे आहे. थोडेसे पुसून घ्या याला. त्याच्यानंतर काट्या चमच्याच्या मदतीने आपल्याला याच्यामध्ये होल करून घ्यायचे आहेत. सगळ्या आवळ्यांना प्रॉपर होल करा, म्हणजे त्याच्यामध्ये जो साखरेचा पाक आपण करणार आहोत तो मस्त जाईल आणि आवळे तुळत लागणार नाहीत. ठीक आहे. तर याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी 300 ग्रॅम साखर वापरलेली आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ पण वापरू शकता. ठीक आहे. आपल्याला ही साखर कढईमध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपले शिजवलेले आवळे ॲड करून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळेला असंच हलवत राहायचं आहे जोपर्यंत साखर आपली पाणी नाही सोडत तोपर्यंत. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे, जेणेकरून साखर कडक होणार नाही आणि त्याचा पाक नीट होईल. तर अशा प्रकारे आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि अर्धा तास याच पाकामध्ये आपल्याला हे जे आवळे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सिंपल आणि इझी वेमध्ये आपले 7-8 महिने टिकणारे हे मोर आवळ्याची रेसिपी रेडी होते. याला थंड करून घ्या आणि मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्या. फ्रीजशिवाय हे बाहेर 7-8 महिने नक्की राहतात. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.